नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही चाललो आहे देवदर्शनाला. तर आम्ही पहिले जाणार आहोत शनी शिंगणापूरला, तिथून आम्ही जाणार आहोत शिर्डीला. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार आहोत सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला आणि तिथून आम्ही जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला आणि त्र्यंबकेश्वर करून आम्ही तिसऱ्या दिवशी रिटर्न येणार आहोत मुंबईला. तर बघा आमचा हा व्हिडिओ. आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण निघालो शनी शिंगणापूरसाठी आणि आता ट्रिप 0 करतोय. आणि आता वाजले सकाळचे 7:30. तर आता आपण पोचलो आहोत भिवंडी बायपासला. Continue on National Highway 160 for 3 kilometers. मिनटं पडत आहेत वर. समृद्धी महामार्गाला जाण्यासाठी इथून उजवीकडे वळावे लागते. Turn right onto the ramp to Virar JNPT Expressway, then continue on to Virar JNPT Expressway. Continue for 141 kilometers. तर आता आपण पोचलो आहोत समृद्धी महामार्गावर, जो की पुढे नागपूरपर्यंत जातो. तर हा आहे समृद्धी महामार्गाच्या एंट्रन्सवरचा टोल नाका. समृद्धी महामार्गावर वाहनांची वर्दळ जरी कमी असली तरी पण तुम्ही तिथे घालून दिलेल्या वेग मर्यादेतच गाडी चालवा आणि शक्यतो मिडल लेननेच गाडी चालवा, कारण की उजवी लाईन ही ओव्हरटेकिंगसाठी असते. शनी शिंगणापूरला जात असल्या कारणाने आम्ही समृद्धी महामार्गावरील सिन्नरच्या एक्झिटने बाहेर पडतोय. पण जर तुम्ही शिर्डीला जात असाल तर असेच सरळ जावा आणि कोपरगावच्या एक्झिटनी बाहेर पडा. तिथून शिर्डी जवळ आहे. समृद्धी महामार्गाच्या प्रत्येक एक्झिटला टोल नाका आहे आणि तुम्ही ज्या एक्झिटनी बाहेर पडताय त्या टोल नाक्यावर तुम्ही प्रवास केलेल्या किलोमीटरनुसार तुमचा टोल कॅल्क्युलेट होतो आणि तिथे दाखवतो. तर आता आपण थांबलो आहे CNG भरायला. याआधी पण 1-2 CNGचे फिलिंग स्टेशन होते, पण तिथे CNG उपलब्ध नव्हता. पण या ठिकाणी आम्हाला CNG मिळाला. तर मित्रांनो, 200 किलोमीटरला CNG संपला होता. नंतर आम्ही 45 किलोमीटर गाडी पेट्रोलवर आणली आणि आता आम्ही CNG भरला आहे.
आणि किलोमीटर झाले आहेत 245. आता आम्ही शनी शिंगणापूरला अजून 1-1.5 तास दाखवतो आहे. तर आता वाजले आहेत दुपारचं 1:30 आणि आम्ही इथे ब्रेक घेतला आहे. तर आम्ही इथे उसाचा रस प्यायला थांबलो आहोत. बैलाच्या सहाय्याने उसाचा रस काढण्याची ही पद्धत आम्ही पहिल्यांदाच पाहिली आणि या रोडवर तुम्हाला ठिकठिकाणी या पद्धतीने उसाचा रस काढण्याची दुकानं मिळतील. पण या व्यवसाय करणाऱ्यांना माझं एकच विनंती आहे की तुम्ही बैलांना मारू नका. तर आता आपण पोचलो आहोत शनी शिंगणापूरला. मंदिर इथून काहीच अंतरावर आहे. In 200 meters, continue straight past Ashok Fruit to stay on National Highway 160C. Continue straight past Ashok Fruit to stay on National Highway 160C. Continue on National Highway 160C for 4 kilometers. मुंबईपासून आता झाले आहेत 303 किलोमीटर आणि 3 वाजताच्या सुमारास आम्ही शनी शिंगणापूरला पोचलो. तर इथे आपण पोचलो आहे शनी शिंगणापूरच्या पार्किंगला. ते गाडी पार्क केली आहे. ते दुकानं आहेत. ते पूजा साहित्याचे दर सुद्धा लिहिलेले आहेत. तिथून एंट्री आहे आतमध्ये जायला. तर आता आपण पोचलो आहोत मंदिराच्या आतमध्ये. तर मंदिर ओपनच आहे, म्हणजे मंदिरावर छत नाही आहे आणि आम्ही दुपारी आल्यामुळे लाईनसुद्धा नव्हती आणि आम्हाला खूप छान पद्धतीने दर्शन मिळालं. जर तुम्हाला स्वतःहून शनिदेवावर तेल अर्पण करायचं असेल तर त्यासाठी प्रत्येकी 500 रुपये चार्जेस आहेत. अन्यथा तुम्ही बाहेरून तेल आणून इथे ठेवलेल्या स्टीलच्या टँकमध्ये ते अर्पण करू शकता. थँक्यू. तर हा आहे मंदिराचा परिसर. इथे उजव्या बाजूला मंदिर आहे आणि इथे डाव्या बाजूला त्यांनी छोट्या छोट्या नवग्रहांची मंदिरं उभारली आणि यामध्ये हा शनिदेवांचा मोठा स्तंभ आहे. दिसत नाही.
नाव लिहिलं नाही. एक बार तू म्हणत आहे तू बार हा पाछा लिए की चल पटकन मंदिराच्या या भागात खूप मोठा पॅसेज आहे, ज्यामध्ये त्यांनी देवांच्या विविध अवतारातील मूर्ती ठेवल्या आहेत. मंदिराची रचना फारच सुंदर आहे. खास करून मला मंदिराचे पिलर आवडले, कारण की पिलरवरचं कोरीव काम आणि नक्षीकाम फारच सुंदर आणि सुबक आहे. तर आता वाजले 6 आणि आपण पोचत आहोत शिर्डीला. शनी शिंगणापूरपासून ते शिर्डी हे अंतर जवळपास 75 किलोमीटर आहे आणि त्यासाठी 2 तास वेळ दाखवत होता. Turn left. तर आता आपण पोचलो आहोत शिर्डीच्या भक्त निवासला, जे की सेंट्रल पार्क म्हणून ओळखलं जाते. आणि आम्ही मुंबईवरूनच या इथे ऑनलाईन पद्धतीने बुकिंग केली होती रूमची. तर शिर्डीला आम्ही पोचलो आणि हे भक्त निवास. आमचा रूम नंबर आहे 211. तुम्हाला रूम दाखवतो. रूममध्ये बाथरूम आहे, बेसिन आहे, हे बेड आहेत, इथे सामान ठेवायला ओटा आहे आणि पंखा आहे. साईबाबांचा फोटो आहे इथे. इन्स्ट्रक्शन्स आहेत काही. इथे मिरर आहे आणि हे इथे बाल्कनीत जाण्यासाठी डोअर आहे आणि बाल्कनीतून हा व्ह्यू आहे. ते मुलांना खेळण्यासाठी गार्डन आणि आहे. तर आता आम्ही आलो प्रसादालयामध्ये. प्रसादालयामध्ये जेवण असते. जेवणात आहे भाजी, चपाती आणि डाळ भात.
तर ही आहे भक्त निवासमधली लॉबी आणि इथे रूमचे रेट आणि दिलेले आहेत. ह्या इथे दिलेलं आहे कधी सकाळी आरती आणि असते. इथे लॉबीमध्ये बसण्यासाठी जागा आणि वॉशरूम आणि वगैरे पण आहेत. आणि इथे आहेत काउंटर्स जिथे तुम्हाला रूमसाठी ऑनलाईन रूम बुक केल्यावर रूम मिळतात या काउंटरवरून. इथे आहे गाड्यांसाठीची पार्किंग. आणि इथे आहे बससाठी लाईन इथे लागते, बस इथे येते. गाड्यांसाठी पार्किंग. हे भक्त निवासचा एंट्रन्स. आणि आता वाजले सकाळचे 4 आणि आम्ही चाललो दर्शनाला. ही आहे मंदिराकडे जायची बस. पहिली बस 4:30 वाजता असते. त्या हिशोबाने तुम्ही येत असाल तर प्लॅन करा. इथे आहे 7 नंबरचा गेट. तिथून आपल्याला फ्री दर्शनसाठी लाईनीत जाण्यासाठी एंट्री असते. हा रोडला लागूनच आहे. पेड काउंटर होता 6 नंबर. हा आहे 7 नंबरचा गेट. तिथून फ्री दर्शनसाठी लाईन असते. आम्ही सकाळी 5 वाजताच दर्शनाला गेलो होतो, त्यामुळे आम्हाला 1.5-2 तासात दर्शन मिळाले. आणि हा व्हिडिओ मी दर्शनानंतर रेकॉर्ड करतो आहे, कारण की मंदिरात मोबाईल न्यायला अलाउड नाही आहे. ते मोबाईलने ठेवायला आहे 5 रुपये एका मोबाईलची. ते फ्री चप्पल ठेवण्यासाठी जागा आहे. ते गेट नंबर 2 जो की VIP साठी आहे वाटते. आहे गेट नंबर 2A. ते सिनियर सिटीजनसाठी आहे. जर तुम्ही सिनियर सिटीजनसोबत येत असाल तुम्ही इथून जाऊ शकता. लाईन कदाचित जरा कमी मिळेल. हे सेल्फी पॉईंट. अविश्वासी मन दयाचे माथा जरीचा फेटा बांधून साई बाबांचे घ्यावया दर्शन कंठित मन हरी भावून परतले हनुमानी विनोदन आशाचे संतूर गार्डन आहे आतमध्ये. एक मिनिट.
तर मित्रांनो इथे लाडूचा प्रसाद मिळतो. आम्हाला सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जायचं असल्यामुळे शिर्डीतील इतर ठिकाणी आम्ही गेलो नाही. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.